कशा पद्धतीने प्रतिसाद जाणवतो आपल्याला या प्रभाग 14 मध्ये? खरंतर कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 14चे जे मतदार आहेत त्यांनी ही इलेक्शन हातात घेतले म्हटले तर काय वागव ठरणार नाही. खरं तर एवढा चांगला आहे जनतेतून अपक्ष उमेदवार आहे. मी जनतेच्या जीवावर स्टार्टिंगला सांगितलं, मी अपक्ष उमेदवार म्हणून स्नेहल राहुल चव्हाण आमचं चिन्ह आहे शिट्टी, हिला आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलेलं. आणि सांगताना मी स्टार्टिंगला सांगितलं की मी हे जनतेच्या जीवावर ही आपली सीट असणार आहे. पक्षांना जर नाकारलं असलं तर जनतेनं आम्हाला स्वीकारलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्हाला खरंखर सकाळपासून प्रभाग क्रमांक 14मध्ये सर्वसाधारण महिलामधून स्नेहल राहुल चव्हाण शिट्टी या चिन्हला म्हणजे खरंतर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि मी लोकांचं मनापासून आभार मानतो ह्यासाठी. उद्याच्या निकालाकडे कशा पद्धतीनं पाहताय? 100% मी पॉझिटिव्हलाच विचार करणारा माणूस आहे. जनतेने दिलेला जे कौल आहे आम्हाला पॉझिटिव्ह, त्या पद्धतीने मी पॉझिटिव्हच पुढे जाईन. आणि हा विजय उद्या जे असणार आहे हे स्नेहल राहुल चव्हाण यांचा नाही, हा जनतेचा विजय असणार आहे. किती टक्के मतदान होईल असं आपल्याला वाटतं आपल्या प्रभागात? तसं बघायला गेलं लोक थोडी गडबडून गेलेले आहेत. 4-4 मतदान करायचं म्हटल्यावर लोकांना जरा कन्फ्युजिंग व्हायला लागलं. आमच्या सगळ्यांना लोकांना कन्फ्युजन होते म्हटल्यावर सामान्य लोकांनी देखील वयस्कर जी लोक आहेत त्याच्यानी पण जरासं प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. आणि काही ठिकाणी मशीन बंद पडतात का त्याचे टायमिंग वाढून भेटेल आपल्याला परंतु जे 4 मतदानचं वोटिंगचे प्रॉब्लेम सुरू आहेत तर त्यामध्ये जरासं लोक कन्फ्यूज व्हायला लागले आहेत. थोडा वेळ लागेल. टक्केवारी माझ्या अंदाजे थोडी यावी कमी होईल असा माझा अंदाज आहे. 65% पण मतदान होईल असं अपेक्षित आहे. आता थोडंफार मतदान झालेलंच आहे, काही कालावधी उरलेला आहे मतदानासाठी. उरलेल्या मतदारांना काय आवाहन करा? उरलेल्या मतदारांना आवाहन करीन जे प्रभाग क्रमांक 14मधले असतील किंवा कोल्हापूर शहरातले मतदार असतील, मतदारांनी आपला मतदानाचा हक बजवावं. माझी विनंती आहे नम्र सर्व लोकांनी. तुमचा जो एक आणि एक मत आहे, तुमचा हक्काचं मत आहे ते कुठेही बाबा वाया न घालवता कितीही वेळ होऊन दे. तुम्ही 5:30च्या आत जर बूथमध्ये आत आला केंद्रात तर तुम्ही 6 वाजून दे, 7 वाजून दे, 8 वाजून दे, तुम्हाला बसण्याची सोय केलेली आहे तिथं. खरं एकदा तुम्ही आत बूथमध्ये केंद्रात आला तर तुम्हाला कुठल्याही टायमिंगचे बंधन नाही आहे. तुम्ही निवांतमध्ये मतदान करू शकता. खरं माझी विनंती आहे लोकांनी, तुम्ही हात जोडून विनंती करतो मतदान करून घ्या. मतदान कुणाला होतं ह्याच्यापेक्षा मतदान करणं हे महत्त्वाचं आहे.